काय परिवारात नुसता खेळखंडोबा झालाय काय असलं काय कळत नाही बा. आपण काय शाळा शिकलोय कंबळ निवडून येईल. अरे कोण काही येणार कोणतरी येईल एकदम आहे काय व्यवसाय सकाळी विकासाच आहे की काय ते सांगता येणार नाही. करावं लागणारच आहे ते. विकास कामं करणार आहेत म्हणजे काय, प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस येतात नुसतं विचारतात. आता हे तर वेळच सांगल कुणाकडे सत्ता दिली पाहिजे ते. आपलं कोणालाही म्हणायचं नाही, ती करत नाही. ऐकायला येत नाही आम्हाला दुसरं काय नाव. एकच शब्द वापरा फक्त जय भाऊ. राज्यात निवडणुकींचं बिगुल वाजायला लागले आणि म्हसवड नगर परिषदेची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडून पूजा विरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे. आणि जयकुमार गोरेंच्या विरोधात असलेल्या सर्व विरोधकांनी एकत्र येत श्री सिद्धनाथ नागरी आघाडीच्या माध्यमातून भुवनेश्वरी राजे माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. तर नक्की मतदारांना काय वाटते आणि म्हसवडकरांच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. काय काय 50-50 होऊ शकते. 50-50 होईल असं कोणाला सांगू शकत नाही. अभयसिंह जगताप म्हणतात युवकांना रोजगार देतोय. हाय त्यांचंही कार्य चांगलं आहे. बर मग शरद पवार नेतृत्वाखाली काम करतायत. कसं काम आहे अभयसिंह जगतापांचं? चांगलं आहे, चांगलं आहे. युवकांना चांगलं काम आहे. बर काय काय भविष्यात आता आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत, काय होईल का काय त्यांचे? होय होईल होईल चांगलं होईल त्यांना. बर काय काय कामं केले तर मागच्या परिवर्तन मसवडमध्ये? काय परिवारात नुसता खेळखंडोबा झालाय काय नुसता खेळखंडोबा झालाय काय नुसता खेळखंडोबा झालाय. आता अभय दादाने त्यात जरा पडल्यामुळे जरा होईल काहीतरी. आता इकडे राजवाड्याचं नगराध्यक्ष पदाची सीट आहे. हो हो कसं होईल काय नगराध्यक्ष पदाचं कसं होईल? होईल की आता ते पहिले ह्याच्यावर त्यांना पण होईल जरा काहीतरी. 40 वर्ष नगराध्यक्ष भोगले ना त्यांनी. बर आता कोण होईल? भाजपचा नगराध्यक्ष होईल का राष्ट्रवादीचा होईल? राष्ट्रवादीच. भाजपची काम आहेत का? भाजपची आता कामं आहे तीच म्हणायची नाही. आमच्या समाज मंदिर केलंय चांगलं, भावना दिल्या शब्द दिल्याप्रमाणे काम केलंय. त्यामुळे जरा थोडंसं इकडे तिकडे होईल. आता तुम्ही म्हणताय नगराध्यक्ष भुवनेश्वर राजे माने होतील, तर काल शेखर गोरेने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिलाय. दोघांची ताकद लागली आता. हो हो प्रतिष्ठा आहेच की भाऊभावांची? भाऊभावांची आहे की त्या प्रत्येक दोघांची खेळ आहे. हो पॅनल टाकलं पुन्हा माघारी घेतलं, पॅनल टाकलं पुन्हा माघारी घेतलं, पॅनल टाकलं पुन्हा माघारी घेतलं. शेखर गोरे म्हणतात मला आमदार करणार आहेत. काय त्यांचं आता वरच्या लेवलनं काय होईल ते होईल. त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकतो. काय निवडणूक आहे? काय नाही निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे की. बरं कोणाची हवा आहे? कोणाचं वातावरण चांगलं आहे? लोखंडे. बर कशामुळं? कशामुळे माहिती आहे? कार्यकर्ते कुठला पण ते म्हणजे कसं आहे त्याला काय सत्ता नसताना ते कामधंदा करतो त्याच्या अगोदर. काय काय कामं केले त्यांनी? काय नाही असे समाजाची कुठली नडली अडली तर ते तोच करतो. बरं आता वैजयंता लोखंडे बी आहेत, कसं काय? अरे काय त्यांची माहिती आहे, त्यांचं काय आपल्याला माहित नाही. आता दीपाली शिंदे पण आहे एकीकडनं, परत राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. दीपाली शिंदेचं काय सांगाल? येतील कशी निवडून? अरे काय सांगू शकतात? त्यांच्या मळ्यात ती राहायला ती मळ्यात. बर आता आम्ही परिवर्तनची सत्ता होती अगोदर, काय कामं झाली का? काय कामं झाली तेव्हा? कुणाचं वातावरण आहे? आहे भाजपचं. होय कशी काय सीट येईल का? याला राष्ट्रवादीने ताकद लावली वैजयंता लोखंडेसाठी. कसं याला काय? 100% याला कुठली सीट येईल? भाजप. बर भावची याला भाव. ओके निवडणूक आहे माहित आहे का? म्हसवड नगर परिषदची मतदान करणार आहे का नाही? करायचं कुणाला कोण चर्चेत आहे? कोण निवडून येईल? ते आता काय आता मोर्चा आता काय आपण सांगू शकतो. बर पाणी आलंय का म्हसवडला? पाणी किती दिवसात येतंय? 8-10 दिवसात. किती दिवसात आलं पाहिजे काय? आपलं कसं इथं 4 घास वर आहे ते काय पोर. बर मग थेटला कोण नगराध्यक्ष पदासाठी आहे काय माहित आहे का? आपल्याला तसलं काय कळत नाही बा. आपण काय शाळा शिकलोय व्यक्ती. ते हा कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतंय हे कंबळ निवडून येईल. कसं काय? हो कशावर? कशानं म्हणजे हाय विश्वास आहे आम्हाला. शरद पवारांच्या पार्टीचे पण उमेदवार आहेत की इथे? हाय ते की ते बी आता बघू. कंबळ तर येणार आहेत ते कात्र्या. बर हा
काय केलंय शरद पवारांनी, काय केलंय का तुमच्यासाठी? काय नाही केलं. बर, काय करतील वाटतंय का आता? अभयसिंह जगताप पण आहेत मैदानात त्यांचे होय उमेदवार. की आहेत की, पण आता काय सांगता येते का तसं? बर, हा, सांगता येत नाही तसं. काय कोण करल तुमची करल कुठली कुठली विकास कामं व्हावीत वाटते? आमची संडास राहिले, ही गटर राहिले. बर, हा, माग परिवर्तनकडे सत्ता होती, काय कामं केली का त्यांनी? काय नाही. बर, आता 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 करतील का? हा, आता करते कोण करेल? चंगू 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 हा, चंगू. निवडणूक लागली माहित आहे का? हा मग काय विकास झालाय का मसवडचा? निवडून आज बघतोय काय येईल की कोण येईल? कोण निवडून येईल? हा कोण निवडून येईल? वय कोण निवडून येईल? अरे कोण काही येणार नाही, अरे कोण काही येणार नाही, अरे कोण काही येणार नाही, कोणतरी येईलच एकदम. आधी सांगायचं काय विकास कोण करेल? मी काय सांगतोय, वोटिंग आला पत्ते टाकतेले पुन्हा बघायचं. बर आधी काय सांगायचं, बर, ते दूरच आहे काय. विकास झालाय का? विकास झालाय का मसवडचा? विकास आहे काय व्यवसाय सकाळ विकासच आहे की होय. कमाल. मतदान आहे उद्या, कुणाचा वार आहे मसवडात? तर काय ते सांगता येणार नाही हो. तरी काय वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही मतदार आहे, उद्या मतदान करणार आहे. वैजयंता लोखंडे आहेत, लखन लोखंडे आहेत इथं. होय की बरोबर. कोण विकास करेल तुमचा? तर विकास कोण करेल काय त्यातलं आपल्याला कळत नाही. बर, आता थेटला राजे माने आहेत, विरकर आहेत, कोणाची सीट बसेल? आम्ही गावचा आहे म्हणल्यावर आम्ही राजमान्याला देणार. बर आम्ही काय खेडेल्या गावच्या माणसाला देणार नाही. बर, राजे माने विकास करतील? राजमाने विकास करतील का नाही करतील ते आता आपल्याला तरी काय माहिती. तुम्हाला विश्वास कोणाबद्दल आहे? कोण विकास करेल? ते काय नाही सांगू शकत, ते काय नाही सांगू शकत, ते काय नाही सांगू शकत. आहे का तुम्हाला? माहिती आहे की कोण आहे थेटला नगराध्यक्ष पदासाठी? थेटसाठी आहेत की 2 उमेदवार आहेत बर, थेटसाठी. कोण कोण आहेत काय माहिती आहे का? पूजा सचिन विरकर एक आहे हा, आणि भुवनेश्वरी तेजसिंह राजमाणे एक आहेत. बर, आणि नगरसेवक पदासाठी कोण आहे? नगरसेवक पदासाठी मस्त भरपूर उमेदवार आहेत ते. बर, आता सुनीता सरतापे पण आहेत इकडं, अर्जुन कांबळे आहेत. आहेत की अर्जुन कांबळे आहेत, सुनीता सरतापे आहेत. काय प्रत्येक विकास वार्डात कामं करतील का? करावं लागणारच आहे ते. विकास कामं करणार आहेत म्हणजे काय, प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळेस येतात नुसतं विचारतात आणि जातात. प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळेस येतात नुसतं विचारतात आणि जातात. प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळेस येतात नुसतं विचारतात आणि जातात. बर विकासाचे काम करणाऱ्या माणसं तर आम्हाला पाहिजेत. बर, कोण विकास करेल मग? विचार तर आहे पक्ष हीच करेल म्हणून, कुठला पण पक्ष? ठामपणे कुठला पक्ष आहे ते सांगू शकणार नाही. बर, अभयसिंह जगताप आणि सुनीता सरतापेंना अर्जुन कांबळ्यांना उमेदवारी दिली, काय करतील का विकास त्या? तो करतील. आता इकडं दुसऱ्या पार्टीतनं लोखंडे आहेत, माधुरी लोखंडे, अखिल काजी, तर काय सांगाल? सगळे करणार म्हणूनच उभा राहतात बा, जेव्हा करतील तेव्हा खरं धरायचं. बर, तुम्ही काय सांगाल मावशी? गावचा विकास झालाय वाटतंय का तुम्हाला मसवडचा? नाही अजून. मग कधी होईल? कुणाकडे सत्ता दिली पाहिजे? आता हे तर वेळच सांगल, आता हे तर वेळच सांगल, आता हे तर वेळच सांगल कुणाकडे सत्ता दिली पाहिजे ते. बर, मग तुम्हाला पाणी किती दिवसात येते? आम्हाला पाणी येतं 10 दिवसातून. किती दिवसात आलं पाहिजे? काय अपेक्षा आहे तुमची? आम्हाला 1 दिवसाआड तर पाणी आलं पाहिजे. बर, आता यात्रा झाली तुमची. हो, यात्रा झाली तरी अजून आमच्याकडे पाणी नाही आलं. बर माणसं सगळी गेली येऊन, आमचं पाणी संपलं पण पाणी आलंच नाही आमच्या इकडं. बर आज आमच्या इकडं अशी परिस्थिती आहे ना की घरात आम्हाला हातपाय धुवायसाठी सुद्धा पाणी नाही. बर, कोण कोण पाणी देईल? कुठल्या नेत्या विश्वास आहे तुमचा? आता आमचं तसं आता कसं माहिती आहे का, ही वेळ ठरवल की कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवायचा. पण आता वेळ आली 2 दिवसावर, काय सांगाल? बघू की, बर, आली वेळ पण बघू की कोण येते आणि कोण ठरवतंय. काय काय विकास कामं झाली पाहिजे? आमच्या इकडं मेन तर गटारं व्यवस्थित झाली पाहिजे, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, बर हे मेन तर झाले पाहिजे. आमच्या इकडं शौचालय आहे पण ते व्यवस्थित नाही, त्याची दारं तुटलेले आहेत, पाणी नाही त्याच्यात व्यवस्थित येत, ते झालं पाहिजे व्यवस्थित. बर, आणि MIDCच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहेत म्हणतायत, काय मिळतील वाटतंय का? बघू आता मिळतील तर तेव्हा खरं. बर, कुणी MIDCची संकल्पना आहे, कुणाची आहे? ते अजून माहीत नाही मला. बर, आता जयकुमार गोरे म्हणतात मी MIDC आणली,
परत माजी मंत्री महादेव जानकर म्हणल्यात माझं प्रपोजल होतं. काय वाटतंय कुणामुळे आली असेल? ते नाही मला माहीत. पुन्हा आले असेल ते माहीत नाही, पण आली एवढंच फक्त मी ऐकले. बर ठीक आहे, ओके. जायचंय भाऊंची सभा आहे ना आज. कुणाच्या? जयकुमार गोरे भाऊ, बर त्यांची सभा आहे, सभेला जायचंय. बर पोर येत म्हणून थांबले, पोर येतात ना बर म्हणून थांबले. कोण उमेदवार आहे तिथं? इथे प्रभाग 4 मध्ये अखिल काळे, सुनीता सरतावे, अर्जुन कांबळेनं, माधुरी लोखंडे. बरं, कांबळेने काय नवीन उमेदवार आहे, काय कामं करतील का? ती काही सांगता येत नाही मला, हा. पण एक एक जनतेचा कौल तेवढा अखिल काळेंचा आहे बघा, हे मी सांगतो. आणि इकडे सुनीता सरतापे पण आहेत, काय ती नवीन आहेत, करतील? त्यांचा अनुभव मला तर नाही अजून सध्या तर. बर मग इकडे माधुरी लोखंडे पण नवीन आहेत काय? मग कसं काय, नाव का चेहरा आहेत दोन्ही पण? आले तरी ते काम करू शकतात. कोण? माधुरी महेश लोखंडे निवडून बहुमताने येणार त्या निवडून. बरं, आता इकडं राजे मानेच्या घरात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, काय वाड्यातनं होईल काय विकास? विकास होणार की ते काय सांगता येत नाही, होऊ शकतो असं मी म्हणतोय. बर आपलं कोणालाही म्हणायचं नाही ती करत नाही करत नाही. माहीत आहे कोण कोण आहे रिंगणात काय नगराध्यक्ष पदासाठी? मस्त. काय ते आता नाव तर लागते एवढी तर संजय काय लकड मारते लोखंडे आहे. बर परत अजून हा? कोण कोणात होते? वैजयंत लोखंडे पण आहेत राष्ट्रवादी. राष्ट्रवादीकडून वैजयंत लोखंडे आहेत. हा, काय कामं करतील का वैजयंत लोखंडे? आता आपण आता काय बघितलं त्याचं तर बरं, पुढच्या पुढं. हा? आता राजे मानेच्या घरात नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे, काय होईल का? त्यांच्या निवडून येतील का त्या? आता तसं आपलं काय माहिती आता पुढचं आपण काय सांगायचं माणसाच्या. तसं आता जनतेची काय सांगायचं, बर जनतेची काय सांगायचं. वैजयंत लोखंडे आहेत, लखन हाय लोखंडे की आहेत. वैजयंत लोखंडे आहे, आपली लखन आहे ना, हे गावात जी काय की रुपाली काय विळकर आहे, काय सांगतात ना तसं. राजवाड्यात नगराध्यक्ष पदाची हाय काय होईल, निवडून येतील का त्या? येत नाही. बर येते अभयसिंह जगतापांनी वैजयंत लोखंडेसाठी तयारी चालू केली. हे चांगलं आहे ते उद्या असं नाही. अभय जगतापांचं काम कसं आहे? चांगलं आहे बस, चांगलं आहे, चांगलं आहे त्यांचं काम, चांगलं आहे त्यांचं. निवडणूक जाहीर झाली, काय वातावरण आहे, कोणाचं वार आहे? जय भाऊ. राष्ट्रवादीनं पण कंबर कसं नाही विषय दुसरं नाही, नाव घ्यायचं नाही दुसरं. जय भाऊ. ऐकायला येत नाही आम्हाला दुसरं काय नाव. ऐकायला येत नाही आम्हाला दुसरं काय नाव. ऐकायला येत नाही आम्हाला दुसरं काय नाव. बर मग काय परिवर्तन होईल? काय होत नसतं, जय भावाचं असतं फक्त. बर आता राष्ट्रवादी सर्व जयकुमार नाही शब्द दुसरं काय वापरू नका, एकच शब्द वापरा फक्त, जय भाऊ. आम्हाला दुसरा शब्द ऐकायला येत बी नाही, आम्ही तोंडातनं काय काढणार बी नाही. परिवर्तन काय कामं केलीत का? नाही काय जय भाऊ परिवर्तन करूच शकत नाही, येतच नाही. जय भाऊनं जी करून ठेवलं होतं ती सुद्धा नीट केलं नाही त्यांनी. मंडईच्या खिडक्या लावणं झालं नव्हतं. एवढी चांगली बाग केली ती जय भाऊनं, सातारा जिल्ह्यात बाग नव्हती, ती बाग नीट करून ठेवली होती त्यानं बिचाऱ्यानं. त्या बागच सुद्धा नीट करता आलं नाही त्यांना. आता परत प्रशासन आल्यावर प्रशासनाच्या मार्फत जय भाऊनी केलं. उद्या मतदान आहे, काय वातावरण कोणच आहे? दोन्ही बी. बर आता इथं कोण कोण उमेदवार आहेत काय? सचिन लोखंडे, लखन लोखंडे, बर दोघच उमेदवार आहेत. बर आणि कोण मग कोण निवडून येईल? असं नाही काय सांगू शकत, दोन्ही पार्ट्या भरपूर आहेत, त्या मोठ्या आहेत त्या. बर त्याच्यामुळे तुमच्या काय मदतीला कोण धावून येतं काय? मदतीला अजून तर कोण धावून आलेलं नाही. आता यापर्यंत काय ते कळेल ना कोण मदत येते कोण नाही ते. आता उद्याच मतदान आहे. हो ना, मग आज संध्याकाळी कळेल ना काय असेल ते नक्की. बर मदतीला कोण धावून येते ते तर बघू ना. आता अभय जगताप सारखं प्रचाराला येत आहे तिकडे, काय काम करतील वाटतंय? असं नाही मला वाटत, त्याला कधी पाहिलंच नाही. बर म्हणजे अशी वेळ आली नाही की बाबा त्यांच्या कार्यक्रमाला मी जावं, अशी मला तर कधी वेळ झाली नाही. बर आता जर तुम्ही संधी दिली तर येतील काम? येणार की, हो येणार की, संधी देणार की आम्ही, संधी द्यायलाच बसलो आहे. बर पण कसं आहे, काही लोक असे असते, काही लोक म्हणजे शेवटी कार्य आहे. बर चांगलं केलं म्हणजे त्या पाठीमध्ये जाणार, अभय जगताप करतील का? करणार की. इकडे लखन लोखंडे पण आहेत, जयकुमार गोरे त्यांना उमेदवारी दिली. जयकुमार गोरेंबद्दल काय सांगाल? लखन लोखंडे जरा सीट वाटते, बर येईल असे वाटते. बर वैजयंत लोखंडे कसं काय? जरा मी नाही सांगू शकत, कारण कसं आहे राजकारण आहे.
हे राजकारण. आता कसं आहे, लेखन लोकांना आता त्यांचा प्रचार चालू आहे. बरं दिवस ते प्रचार करते ते प्रचार करते. आज म्हणल्यानंतर गोरे साहेबांनी जर त्यांना तिकीट दिली म्हणलं तर ती सीट काय अशी पडेल असं वाटत नाही. आता वैजयंत लोखंडेंना पण दिली की राष्ट्रवादी संधी, दिली की कसं काय? कशा मतदाराचे हे विचारावं सगळं आहे. बर, तसं मी एकटा काय सांगू शकत थेटची नाही. सीट आहे की राजे माने? हो ती थेटची आहे की थेटची आहे. परत विरकरवाडीत भाजपने दिली, भाजपने दिली. हो पुन्हा सीट बसेल काय? आपले हे राजेमाने हा? बसणार. कुणाची बसेल? राजेमाने 100%. इथं नगरसेवक कोण होईल? इथं नगरसेवक हेल मी लोखंड नाव घेतो. हा, दोन्हीतल्या कोणाची शक्यता वाटते? विरकर तर पहिले पण होते ना नगराध्यक्ष. पण आता ते पहिले राष्ट्रवादीत होता, आता भाजपच्या विरकर आहेत. दुसरे भाजपचे विरकर आहेत, काय बोलणार भाजप बोलले. राष्ट्रवादीकडनं भुवनेश्वर राजे माने पण मैदानात आहेत. कोणा शक्यता वाटते? शक्यता आता बघा इथं मसवडचं आता ते जास्त करून राजमानेच आहे. बर, कुणाचं वार आहे मसवड मध्ये? कुणाचं वार असतं तसं काही सांगता येणार नाही. आता इथं वैजयंत लोखंडे आहेत, लखन लोखंडे आहेत. होय की. कुणा सीट बसेल? तर बसल ही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. तर समान सगळे येते. बर, पण तुम्ही सामान असलं तर मतदान एकाला देणार की कुणाला तरी? मतदान एकालाच देणार आम्ही. मग कुणाला देणार आहे काय? आता तसं सांगता येणार नाही की मी कुणाला देणार आहे असं म्हणून कसं चालेल. मतदान जर मी फोडायचं म्हटलं तर मला नेऊन बर, टाकतील. ठीक आहे. मग आता तिथं राजे मानेंची सीट आहे, परत विरकरांची सीट आहे. परत कुणाबद्दल शक्यता वाटते? कोण नगराध्यक्ष होतील? काय मी सांगणार आहे बाबा, मी ह्या कुठल्या गोष्टीत नसते त्यामुळे मला काही ह्यातलं काही माहिती नाही. भूक लागली, काय सांगाल? कोण निवडून येईल? सांगू तर काय शकत नाही, पण जे कोण निवडून येईल त्यांनी मसवडचा विकास करावा ही माझी भावना आहे. तुम्ही मसवडमध्ये युवक आहे, काय रोजगाराची संधी आहेत का मसवड मध्ये? तसं तर काय दिसून येत नाही, कारण कसं आहे इलेक्शन हे तात्पुरतं झालं. मुलांचा पण विचार केला पाहिजे, त्यात शैक्षणिक दृष्टीनं आणि बाकीच्या काय पण दृष्टीने विचार केला पाहिजे. कुणाकडनं विकास होईल काय वाटतंय? विकास होईल आबाई जगताप पण सांगतात आम्ही युवकांना रोजगार देऊ, काय सांगाल? नाही, कोण जरी आलं तर विकास हा 100% झालाच पाहिजे. आबाई सिंह जगतापांबद्दल काय सांगाल? त्यांनी तुमच्या प्रभागात उमेदवार उभे केले आहेत, निवडून येतील का ते उमेदवार? राजकारण आहे, त्यात काय सांगू शकत नाही. काय होईल काय होणार हे काय सांगू शकत नाही. जयकुमार गोरे मंत्री आहेत, काय त्यांच्याकडनं विकास होईल वाटतंय का? विकास हा दोघांकडे पण होईल. जयकुमार गोरे भाऊंकडे पण होईल, आबाई दादाकडे पण होईल. विकास होईल. नगरपालिकेची निवडणूक लागली आहे, माहिती आहे काय? कधी आहे? 2 तारखेला. बर, कोण कोण उभा आहे काय माहित आहे का? ऐका आता दिसतेच घेऊ. कोण आहे माहित आहे का तुम्हाला? अर्जुन कांबळे आहे, बर अखिल काजी आहे. बर, थेटला नगराध्यक्षाला माहित आहे कोण आहे? नगराध्यक्षाला नाही, आपण नाही एवढं लक्ष देतो. भुवनेश्वर हा राजे माने. माहित आहेत का? भुवनेश्वर राजे माने. बर, त्यांचे काय काम आहेत का इकडे? काम केलेत का त्यांनी काय? नाही, कांबळे निवडून येतील वाटतंय ना? आता जनतेच्या हातात आहे, आपल्या हातात काय. तुम्हाला काय वाटतंय? कांबळे येतील का काजी येतील काय? काय होईल मावशी? काय कोण निवडून येईल? राजवाडा, हा, कांबळे, अर्जुन कांबळे. बर, काय सुनीता कोण आहे की हा हा हा, ते बर, कांबळे कांबळे. राजवाड्यातल्या नगराध्यक्ष त्यांचं नाव नाही, नाव येत नाही त्यांचं, बर, पण ती राजवाडा येणार. कसं काय काय कशामुळं? कशामुळे म्हणजे त्यांनी गॅरंटी पण दिली. ते आपल्या गावचे राजे आहेत. बर बर, मग काय होईल राजे निवडून आल्यावर? पाणी रोज देणार आहेत. बर, अजून काय सोय करता येईल महिलांची? बर, काय काय महिलांना सोय पाहिजे ते? आता बघा, आता काय त्यांच्या मनात देतील ते. बर, तुम्हाला किती दिवसातनं पाणी येतं काय? आम्हाला मस्त आता रथाच्या आदल्या दिवशी, आदल्या 3 दिवस पहिले आलं होतं. बर, 9 दिवसानं 8 दिवसानं पाणी येतं. आता त्यांनी म्हणल्यात की रोज सोडतो म्हणून. बर, अखिल काजी काय? अखिल काजी येतील का निवडून काय? आता ते कसं आम्ही सांगायचं?
तुम्हाला काय वाटते निवडून येतील का नाही? येतील की. होय. हे माहित आहे का? काय नाही माहित नाही ती. का हो? आम्ही इकडे निवांत असतो बघ. काय मतदान ते करणार आहे का नाही? मतदान बी द्यायचं नाही कोणाला. का हो? काय करायचं देऊन? तुमचा लोकशाही दिलेला अधिकार आहे की राव? काय करायचं त्याला अधिकाराला? का? कुणी कामच करणं काय करायचं? काम करेल नाही कोण करेल काम मग? मी नाही काय म्हणत ते तुम्हीच बोला. पाणी येतंय का तुम्हाला? नाही नाही 10-12 दिवसातून पाणी येते, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्या अगोदर परिवर्तनची सत्ता होती, काय कामं दिसतात का तुम्हाला केले? काय सुद्धा नाही. बर. आता जयकुमार गोरे मंत्री आहेत, काय काम करतील वाटतंय का? नाही नाही कोण करेल काम? आता जे राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर होतील कामं. बर हो. बर. आता इथं राष्ट्रवादीकडनं सुनीता सरतापे आहेत बघा रिंगणात, काय निवडून येतील का? हा तसं इथल्या लोकांचं मी काय सांगू शकत नाही. बर. मग आता अंदाज- भाजप येईल का इथं राष्ट्रवादीची सत्ता बसेल? आता सत्ता माझ्या मते भाजपचीच बसणार. कसा आहे खेळ माहिती आहे का तुम्हाला? ज्याच्याकडे पैसा तोच आमदार खासदार होतो. खरी गोष्ट आहे का नाही? मतदान आले आता 2-3 आले ना. दिवसात, काय कसं वातावरण आहे? कुणाचं वार आहे? आहे आता सगळ्यांचं समान वार बर. कोण कोण आहे माहित आहे का तुम्हाला? आहे की. नगरसेवक पदासाठी कोण आहे तुमच्या इथे 4 नंबर मध्ये? नगरसेवकासाठी सुनीता, लक्ष्मण सरतापे आणि अर्जुन दादा. बर. कोण विकास करेल काय वाटतं? अखिल काळे पण आहे तिकडनं. हो आहेत की. काय अखिल काळेंच्या कामाबद्दल माहिती आहे काय? काय माहिती नाही. मतदान कुठं आहे तुमचं? लोकांना सांगतील तिकडे घर पोरं कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे का? आहे की. कोण कोण आहे? जे भाऊ गोरे आणि ही ती लय आहेत, तशी एवढी नाव आहे तू. आता राजे मानेंच्या घरात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, काय निवडून येतील का त्या? आता काय मी काय तज्ञ आहे तुम्हाला लगेच सांगू येते म्हणून. तुम्हाला काय वाटतील? अंदाज काय आहे तुमचा? येणार की असं कसं होईल? होय. माहित आहे की. कोण कोण आहे ते उमेदवार? कोण कोण आहेत माहिती आहे का? माहित आहे की रे बाळा. कोण कोण आहे? इकडं आपले हे आहे ना शेवक्याच्यावर नाही ह्याचं नाही काय? फिटिंग होत आहे रे राजा आम्हाला. आता इथं तो लखन आहे, बर. इथं वजाबाई आहे, हा हा हा. आणि बेगरवरती पुरगी उभा राहिली इथं. बर बर. हा हे जे दिलपेच्या भावाची. हा हा हा. आपल्या ह्या साईडला ती भुयाचा एक माणूस, हो हो हो. मारवड्यात एक ती महाराजची बाई आहे. हो सरतापे. इरकरवाडीत एक इरकरची आहे. हो हाय हाय हाय. आहे का? काय कोण निवडून येईल काय तुम्हाला काय वाटतंय काय? सगळीच निवडून येते ती, कोणाला नाही म्हणायचं. येते तिचे जे जे त्याच्या नशिबाने जे जे ती येते. तुमच्यासाठी कोण येतंय मदतीला धावून काय? माझ्यासाठी कोण येतंय? हृदय मंदिरात ठेवायचं. आताच काय बोलून धावायचं नाही. कोण धावून येतं कोण नाही धावून येतं, आपल्या हृदयात ओळख ठेवायची. हा लागली माहित आहे का? हो चालेल. कोण कोण आहे उमेदवार? कोण आपल्याकडे जय भाऊशिवाय कोण आहे? बर. आता इकडे राष्ट्रवादीला लोखंडे आहेत, परत त्यांनी उमेदवारी दिली सरतापेंनी, काय करतील का काम? आता काय काम आतापर्यंत त्यांनी कुठलं काय केलं? होय. खरं आहे मी सांगतो, लबाड बोलत नाही. हाय की. कधी आहे? का उद्या का काय म्हणते ते मग आता? मग ते समजा बरोबर आपण म्हणायचं. कसं काय होईल? कोण काम करतंय? कशाचं? तुमचे विकास काम कोण करते का इथं? पाणी किती दिवसात येतंय? पाणी वय पाणी येतं की आठवड्यातनं, कवा 10 दिवसातनं, कवा 9 दिवसातनं, काय बोला नाही. किती दिवसात आलं पाहिजे? मग आता मस्त माणूस म्हणते रोज पाहिजे, पण 2 रोजात 4 रोजात तरी आपलं. आता इथं लखन लोखंडे आहेत, वैजयंता लोखंडे आहेत, हो, हो. उभं राहिले ते काय कोण निवडून येईल? कोण येत तुमच्या कामाला येतं? कशाला कुठं काम? मदतीला कोण येतं? कोण मदत करेल तुमची? नगरसेवक झाल्यावर कोण काम करेल तुमची? कामची काम होय आता तुम्हीच करणार काय? कोण दोघ आहेत की उभं वेगवेगळ्या पार्टीतनं? हो. लखन लोखंडे हा आहेत, लखन लोखंडे आणि ते अजून दुसरं कोण? वैजयंता हा, लोखंडे आहेत. हा, कोण हा. काम करेल वाटते? आता काय माहित आहे आता आपल्याला तरी काय आहे. इथं राजवाड्यातली सीट आहे की राजे मान्यांची? हो, आहे, आहे, एक आहे. हाय हाय. तर कोणाची शक्यता वाटते? आता काय परमेश्वराला माहित आता.
कोणा जास्त कोण करतंय कमी कोणाला ते गावलंय का आपल्याला कोणाला कोण किती तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतंय तुमचा अंदाज काय? कशाचा कोण निवडून येईल काय? आता वाटतं आता आता हे वाहनं वाटते कंबाळ कंबाळ मग ते आपण म्हणायचं निवडून येत आपण म्हणायचं. कोण निवडून येते? कंबाळवाले कोण आहे ती राष्ट्रवादीवाली, घड्याळवाली, हा तुतारेवाली येतील का? येते त्याला काय आता जे येते आता ह्याच्यावर आहे ते त्याच्यावर आहे. कोणाचा वार आहे? काय सगळ्यांच चालू आहे. इथनं कोण कोण उमेदवार आहेत? इथनं 6 उमेदवार आहे. बर, कोण कोण आहेत? राष्ट्रवादीकडनं आहेत, भाजपकडनं आहेत. तर कोण निवडून येईल काय वाटतंय? काय नाही सांगता येत तसं. निवडणूक लागली, आता मतदान करणार तुम्ही उद्या. हो करणार की मतदान. कुणाचा वार आहे मसवाडात? मसूडमध्ये वार म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जय होचं वार आहे मसूडमध्ये. बर, जय होचं वार आहे. आता तुमच्या इथे कोण कोण उमेदवार आहेत? आता आमच्या इथे लखन लोखंडे आहेत उमेदवार. वैजयंत लोखंडे पण आहेत की? वैजयंत लोखंडे आहेत की. काय कोण निवडून येईल? मला तर माझ्या मते मी म्हणतोय लखन लोखंडे देणार निवडून. वैजयंत लोखंडेसाठी अभय जगतापांनी प्रचार सुरू केलाय. केलाय की आता, पण कसं आहे माहिती आहे का, सूर्याला जिकडे जास्त कला आहे त्या ठिकाणीच आपण बोलू शकतो ना, असा विषय आहे ना. राजमान्यांची सीट आहे, परत विरकरांची आहे. काय बसेल दोघात, कोण बसेल? विरकरच बसतील. विरकर बसतील. राजमान्यांनी काय कामं केलीत का? नाही आता कसा विषय आहे माहिती आहे का, तो आता पहिला विषय म्हणजे केलेले आहेत त्यांनी कामं वगैरे, पण आता कसं आहे माणसं आता नवीन शोधतात ना काय बाबा आता संदर्भ कशी कामं केलेली. तर आपले जे जयकुमार गोरे भाऊ आहेत का नाही, त्यांनी बराच विकास केलेला आहे आपल्या काय काय भागातला. केले काय सांगाल तुमच्या प्रभागात? भागात आमच्यामध्ये बरीच कामं त्यांनी केलेली आहे. रस्ते, वीज, परत ना आपले घरकुलं, शिवाय गार्डन, आयडल बनवली एक मसोड सिटी किंवा तालुका. त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन मानतो जयकुमार गोरे भाऊ. अभय जगताप म्हणतात की युवकांना रोजगार देऊ आम्ही. ना त्यांचं बी चांगलं कार्य आहे, बऱ्यापैकी कार्य आहे त्यांचं म्हणजे अभयच्या दादांचं कार्य चांगलं काय आहे. अभय दादांनी कामं केली? त्याचं आता कसं आहे माहिती आहे का, एवढंच म्हणजे एवढं मला बी काय डीपमध्ये माहित नाही. एवढंच जे मला माहिती आहे ते मी फक्त सुचवते. अरे लक्षात माहिती आहे का? माहित आहे की काय कोण कोण आहे नगराध्यक्ष पदासाठी? नगराध्यक्ष पदासाठी ती हे आहे ती वाटतं विरकराची. बर, अजून कोण आहे राष्ट्रवादीकडनं? राष्ट्रवादीकडं ही एलके बाय बर, आणि महेश लोखंडेची मुलगी. बर, कोण कोण निवडून येईल काय वाटतंय? आता काय सांगता येते मला तर आपण म्हणायचं सांगणारच की आम्ही आमच्या आई संगत चर्चा करत तुम्ही मला जास्त बोलाय. त्यांकडे बी आहे की पैसा? हाय की पत्याचे कशी बोली होणार. यानं 2000 केलं ते 2500 करणार. एक मताला 5-5 हजार देतात त्याला. बघतोय आपण डोळ्यानं. थेटला आता राजमान्यांच्या घरात सत्ता आहे, उमेदवारी दिली. काय सांगाल त्यांना, काय येतील का निवडून? त्यांची सीट लागेल असं वाटतंय मला. बर, राजे घराणा आहे. काय सीट बसेल का इकडं विरकरांच्याकडे जाईल? सीट बसेल असं माझा अंदाज आहे. कुणाची सीट बसेल काय? वाड्यातली. बर, आता शेखर गोरेने जयकुमार गोरेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. काय सांगाल त्याचं कसं काय? आता त्या दोघं भाऊ आहेत, त्यांचं काय आपण सांगू शकतो असं आहे ना. आता त्या दोघांनी एक पाठिंबा दिलाय भाजप उमेदवाराला. आता दोघांची ताकद लागली आहे, काय होईल मग? वाड्यातली सीट बसेल का भाजपची बसेल? नाही, वाड्यातली बसेल सीट असा अंदाज आहे. बर, मग आता हिचा विषय असा आहे की सरताबे बसतील का लोखंडे बसतील इथं? सरताबे काय तर सांगता येणार नाही मला, किंवा शेवटी पैशाचा खेळ आहे. काय चाललंय? काय मस्त निवडणूक आली आहे, माहित आहे का? ऐक मग काय कसं वातावरण आहे? काय आता कुणाची सीट बसेल काय वाटतंय? सीट कुणाची बसेल? आता कुणाला द्यायचं काय कळलं जात. कुठल्या प्रभागात मतदान आहे? भगवान गल्लीत. भगवान गल्लीत. अखिल काळजी पण आहेत, परत कांबळे आहेत. काय कोण निवडून येईल? आमच्यातलंच आहे किती. कोण? अखिल काळजी निवडून येईल का मग कांबळे बसतील? अर्जुन कांबळे. कवाय आता आलाय ती. कोण? अखिल कांबळे. बर, मग कोण बसेल? करायचं कुणाला तर आपलं जयकुमार गोरेचं.
कसं काय वातावरण आहे? वातावरण एक नंबर आहे. कोण कोण उमेदवार आहेत माहित आहे का? उमेदवार आहे की हे वैजयंत बांधास लोखंडे आणि लखन मारुती लोखंडे. वैजयंता लोखंडे करतील का विकास? काय तसं काय सांगता येत नाही. आता अभय जगताप आहेत सारखे इथं त्यांच्या प्रचारासाठी. आहे ते की काय कसं होईल? त्याला तसं काय सांगता येत नाही. हे जे आपलं लखन लोखंडेची हवा आहे. होय. बर मग 3 नंबर वार्डात लखन लोखंडेची हवा. वैजयंत लोखंडे काय विकास करायचे नाहीत का काय? आता ती काय आहे आपल्याला म्हणजे एवढं काय नाही, कारण ती आपली लोक आपल्यापर्यंत येतच नाही. ती मस्त जवळची आहे ती, पण आम्हाला किंमत देत नाही ती. कोण? हे वैजयंत लोखंडेची म्हणजे ते उमेदवाराचं काय नाही, पण त्यांच्या घरातली म्हणा किंवा काय. होय. आता ही पोर आहे ती आमची उठण्या बसण्यात आहे, ती आपल्या संपर्कात आहे ती. बर माग परिवर्तनची सत्ता होती, काय विकास झाला? परिवर्तनचं काय सुद्धा नाही. हो आमच्या इकडचा रोड 20 वर्षात झाला नाही. बर कुठला रोड होता? हे मसवड मानेवाडी रोड आहे. बर 20 वर्षात रोड झाला नाही. आता कोणी केलाय मग? अजून झालाच नाही. आता कोणच नाही केला. कोण करेल वाटते? आता याला कोण वालीच नसल्या का झाले. आता या आमदार बी 15 वर्ष आहे, पण आमदारांना बी लक्ष दिलं नाही इकडे. आता अभय जगताप म्हणतात की सगळ्या सुविधा पूर्ण करतो. काय आता करतील? काय सांगता येत बोलते ते अशी बरं का, निवडणूक निवडणुकीपुरतं कोणी बोलतंय, पण अजून सक्सेस कोणी केलेलं नाही. बर आता बघू, आता एवढ्या वेळ द्यायचा आहे चान्स. कुणाला देता आता चान्स? जयकुमार गोरेला द्यायचा आहे. बर आता त्यांच्यावर एक वेळ विश्वास ठेवून बघायचा आहे, मग परत नंतर बघू. बर आता जयकुमार गोरेनी च्या उमेदवाराला शेखर गोरेनी पाठिंबा दिलाय. काय कोण नगराध्यक्ष होईल? नगराध्यक्षाचं सांगता येत नाही, पण आमच्या वार्डातनं लखन लोखंडे येईल. बर नगराध्यक्ष आता राजे मानेंच्या घरात उमेदवार हो, आहे. हो. काय फरक पडेल का राजे घराण्यावर? फरक आता त्यांच्यात बी 40 वर सत्ता होती, त्यांनी काय केलं नाही. होय. हा म्हणजे निवडणुकीपुरतं बोलते ती, पण काय विकास कोण करत नाही असं आहे. आता विकास थोडा विलास माने अध्यक्ष झाल्यावर थोडाफार झाला. विलास मानेंची त्यांनी केला. विलास मानेंच्या सुनबाई होत्या गौरी हा, माने ते मैदानात. त्यांनी आता काय त्यांनी माघार घेतली जयकुमार त्यांनी. गोरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. काय होईल का त्यांच्या माध्यमातून काम? नाही, सहकार्य करतील. आता सहकार्य ते करतील. होईल. आणि त्यांना चान्स भेटायला पाहिजे होता. विलास माने पण आता जयकुमार गोरेंना पाठिंबा नाही नाही, पाठिंबा जरी दिला आणि भाऊनी जरी त्यांच्यावर लक्ष दिलं, तर ह्या वेळेस राहिलं, पुढल्या वेळेस तरी पण ते मसवडच्या नगरीसाठी काहीतरी करून दाखवतील. कोण करेल? हे विलासराव माने. बर ती जर शीट फायनल झाली असती तर मसवडचा विकास घडला असता. बर आता MIDC पण इथं होती. काय कुणी आणली MIDC? म्हणतात आम्ही पण येऊ. नाही, जयकुमार गोरे. बर जयकुमार गोरेने आणली. अभय जगतापांच्या बऱ्यापैकी युवकांना रोजगार देण्याची संकल्पना आहे. काय करतील का ते? नाही, काय वाटत नाही. बर नाही वाटत. आता MIDC बी केली मंजूर, पर का होतंय काम चालू त्याला काय माहित नाही. आता होईल तेव्हा. बर पिण्याचं पाणी 15 दिवस येत नाहीत. आता किती दिवसात यावं अपेक्षा आहे? पाणी निदान दिसाड तर यावं, रोज राहिलं. बर पाणी नाही मिळत इथं, असं आहे. माहित आहे का तुम्हाला मतदान आहे आता? आहे की कोण आहे माहित आहे का तुम्हाला? नाही अजून. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नाही ती माणसं उभी. काय शरद पवारने केलाय का विकास? काय नाही अजून, कोण काय नाही, जयकुमार गोरेने केलाय का? कोणी सुद्धा नाही. बर तर अभय जगताप आहेत नौका चेहरा. काय करतील का विकास? आता त्यांच्या मनाचं काम आहे. बर तुम्हाला काय वाटतंय? आता काय आता आमचं काय, आता गेलं म्हणते ती बाहेर. जयकुमार गोरे नाव ऐकून आहे का? होय, काय काम झालेत का? त्यांनी काम कोणी केली ती काम? जयकुमार गोरेंनी. मग कोणी केली ती? होय. ह चित्र मागं ऐकलंय की काय काय केलंय, कोणी केलंय बर आहे का नाही? वैजयंता लोखंडे माहित आहेत का? हे हा काय करतील काम आता निवडणुकीला उभं राहिले ते? होय, काम करते ते. बर कशी परिस्थिती कशी आहे इथं? विकास झालाय का मसवडत? नाही अजून, हे का नाही झालं. कोण करेल मग? आता कोण निवडून येणार त्याची ती स्वार्थी करतो. बर आमच्या इथं लय गैरसोय आहे बाबा. कोण करेल? आता कोण करेल ते आता पुढं. पाणी येते का तुम्हाला? नाही येत. 10 दिवस म्हणलं तर 12 दिवस लागते. बर आता मग किती दिवसात आलं पाहिजे? आठवड्याला यायला पाहिजे. आठवड्याला तरी पाहिजे. कोण आणल? भाजप आणल का घड्याळ आणल पाणी? ते अजून काय अनुभव नाही त्याच्यातला आम्हाला. आम्ही असून बोललोच नाही अशातलं काय.
आता रणधुमाळी आता 2-4 दिवसावर मतदान आहे, 2-3 दिवसात. तर कसं वातावरण आहे, कोणाची हवा आहे? हवा आहे जया भाऊचीच हवा आहे. बर जया भाऊने दिलेल्या उमेदवार लखड लोखंडे चांगला माणूस आहे, कारण त्यानं आधीच कामं भरपूर चांगली केली. ती कोणाचं काय आजारी वगैरे असेल तर चांगलं काम केलं, म्हणजे बऱ्याच मुलं आधीच सहकार्य केलेले आहेत. बरं, वैजयंत लोखंडे बी आहेत की, आबाई जगतापाने त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली. प्रचार यंत्रणा लाभवली, पण ह्याच्या आधी कुठे गेलती? आता आमदारांनी भरपूर कामं केले दिसते ते आपल्याला. तसं त्यांनी काय काम सांगते आता, ह्यांनी कामं तर दाखवून देते. ती मशानभूमी म्हणा, बागेचं काम म्हणा, पुन्हा खाणीचं ते काम चालू आहे. बागेची आता दुरावस्था झाली की पण आता दुसरं होतं ना, बर ती परिवर्तनच्या हातात होतं, त्यामुळे ते झालेले आहे. आता काय होईल? आता बदल होणार आहे म्हणजे 100%. ह्या 3 मधून तर लखन येणार आहे असं आमची ताकद बी आहे. आता इकडे सरतापे पण आहेत, सुनीता सरतापे आहेत की, पण ते भाजपचीच लागणार आहे सगळीकडचं. 1 साईड असं होणार असं आमचा किती अंदाज. सीट आहे त्याला? 21+ येतले. बर, आता राजेमानेंच्या घरात आहे की नगराध्यक्ष आहे की, पण काम पाहिजे ना. काम दिसतंय भाऊंचं, त्यांचं काय काम दिसत नाही. अजिबात 15 दिवस पाणी येत नाही. कसं द्यायचं सांगा मत. कोण पाण्याची व्यवस्था करेल काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला आम्हाला वाटतं जयकुमार गोरे करतील पाण्याची व्यवस्था. आता वैजयंत लोखंडे आहेत की इथं? आहे ते की, मग ते करतील का नाही? करतील की, ते आपण करतील की. त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ. कुणाला द्यायचा आता, वैजयंत लोखंडे का लक्कन लोखंडे? वैजयंता लोखंडे. बर, कशामुळं काय? आम्हाला असं वाटतंय की वैजयंता लोखंडे आम्हाला पाण्याची व्यवस्था करतील, आमची सगळं काय आहे ते बघतील. बर, आम्ही त्यांना बहुमतानं निवडून देऊ. बरं, आता पाणी किती दिवसात येतं? 10 दिवसातनं पाणी येत आहे आम्हाला. किती दिवसात आलं पाहिजे काय? आम्हाला कमीत कमीत तरी 5 दिवसानं, नाहीतर लगेच 8 दिवसानं पाणी येतं या. असं पाण्याची व्यवस्था काही व्यवस्थित नाही इथं, तेवढी पाण्याची व्यवस्था करायला हवा. ते विकास कामं झालेत का मसवडत काय? विकास कामं काय नाही झाली मसवडात अजून तरी. बर, कधी आहे मतदान, कोणाला करता येतं मग? मतदान करायचं की वैजयंता लोखंडेना. बर, आता लग्न पण आहेत तुमच्यात, मग दोघात कोण ताकद आहे कुणाची? ताकद आहे की वैजयंता लोखंडाची. बर, आम्ही त्यांनाच बहुमतानं निवडून देऊ. बर, कसं वातावरण आहे? वातावरण आता जसं तुम्हाला सांगतो, आता वातावरण म्हणजे जे कामं केलेली आहे ती त्या माणसाकडे कल होणार. कोण काम करते? जयकुमार भाऊ. आता इथं वैजयंत लोखंडे आहेत की? आहेत की, त्यांनी बी म्हणजे त्यांनी आता ती नवीन मध्ये उभा आहे ती. बर, आता त्या गटाने अजून त्यांच्याकडे सत्ताच नाही, तर ते कशाची कामं करणार? सत्ता आता तुम्ही मतदान दिलं तर करतील का सत्ता कामं? आली तर करणार की ती बी. आबाई जगतापाने त्यांना उमेदवारी दिली. हो, आबाई जगतापांची काय कामाची पद्धत कशी आहे? अजून तरी आपल्याला काय माहित नाही. बर अजून तरी काय माहित नाही. बर, आता त्यांनी उमेदवारी दिली, त्यांनी मग कंबर आता कसली सारखं जर फिरता येते. त्यांचा उमेदवार आला निवडून तर त्यांनी केली कामं, तर पुढच्या 25 अजून मग त्यांची सत्ता येईल. बर, लागले माहिती आहे का? कोण उमेदवार आहेत काय थेटला नगराध्यक्ष पदासाठी? अखिल काळजे. बर, राष्ट्रवादीतनं कोण आहे? तुमचे कांबळे. काय विकास झालाय का मसवडचा? विकास झाला कुणी केलाय काय? गोरेन केला. बर, आता कांबळे आहेत काय, त्यांच्याबद्दल काय वाटते, करतील का विकास? त्यांच्या याच्यावर आहे ना. तुम्हाला काय वाटतील, निवडून आल्यावर करतील का विकास? करतील. बर, मग कुणाचा उमेदवार विजय होईल आता येत्या निवडणुकीला? सांगतो माहिती आहे का? हो आहे की. कोण उमेदवार आहेत काय? आमच्या प्रभागात तर भाजपचे 2 आणि राष्ट्रवादीत 2 आणि थेट नगराध्यक्ष 1. कोण आहे थेटला? थेटला विरकरवाड्याची पूजा विरकर आणि राजमाने 1 आहे. राजमानेने काय विकास केलाय का? त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी केला की. बर, आता निवडून येतील का त्या? तसं अंदाज सांगणं कठीण आहे. बर, घासून टक्कर होईल. बर, मग कांबळे पण इथं आहेत, लोखंडे आहेत काय, लोखंडेबद्दल काय सांगाल, कांबळ्यांबद्दल काय? कांबळे पहिल्यांदाच उभं राहिला. बर,
त्यामुळं विकास करण्याच्या बाबतीत तो काळजी घेणार. बर काय काय विकास कामं व्हावीत वाटतंय तुम्हाला? रस्ता महत्त्वाचा मुद्दा रस्ता. बर आणि मग नंतर बाकीचे मग संडासची सोय, बाथरूम वगैरे. बर पाणी किती दिवसात येतं काय? पाणी आमच्या प्रभागात तर 8 दिवसात निघत येत. बरं हाय का बघतंय का तेवढं? भागवावं लागतंय, पर्याय नाही दुसरा. बर मसवड कशा पद्धतीने व्हावं काय वाटतंय? कुठला विकास व्हावेत अजून? जी चालू कामं आहेत तीच चांगल्या पद्धतीने करावीत. बर अखिल काजे इथं नगरसेवक होते, काय कामं झाली? बऱ्यापैकी केलीत. बर आता निवडून येतील का ते? तशी टक्कर होणारच, गॅरंटी कोणाची देऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही, कारण लोकांना माहीत आहे त्यांनी काय केलंय काय नाही. तुम्ही मसवडमधल्या मातंग समाजाच्या ह्याच्यात जावा, वस्तीत जावा किंवा वडार गल्लीत जावा, तिथं बघा कशी व्यवस्था आहे. किंवा हे आमचं लोखंडी वस्ती बघा, तिथं साधं शौचालय नाही साधं. तर त्या माणसांनी काय केलं? माणसांना सगळं माहीत आहे बाबा कोण विकास करणार आहे कोण नाही, कोण आश्वासन देतंय नुसतं आणि कोण आश्वासन देऊन कामं करतंय. कामं करणाऱ्यांच्याकडे आता इथून पुढे बघणार आहे ती माणसं. आता अभय जगताप म्हणतात की मसवडला पाणी पुरवठ्याची योजना विजयसिंह मोहिते पाटलांच्या काळात झाली. आता ती त्यांनाच माहीत केली का नाही, जनतेला माहीत आहे ना आपल्याला पाणी किती मिळतंय किती नाही. आता जयकुमार गोरे जर काय म्हणलेत भाऊ की 24 तास पाणी आणणार, आणतील वाटतंय का तुम्हाला? 100% आणणार, 100% आणणार, 100% आणणार. महादेव जानकर पण ह्या आघाडीत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल पण आपण जे विरोधक आहेत किंवा जे कोण अपक्ष आहे कोण आहे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. कधी पण बाजी पलटू शकते, अलग लक्षात. असं राजकारणाचं धोरण असतं, अलग लक्षात. म्हणून आपण कुणाबद्दल काय बोलायचं नाही, फक्त आपल्याला माणूस कुठला व्यवस्था काय कोणाचा वार आहे आता? मसवड नगर परिषदेचा कोण दावेदार होईल? मसवड नगर परिषदेचा दावेदार आता ही जनताच ठरवणार, कोणाला दावेदार करायचा. आता इथे राजकारण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. नगराध्यक्ष पदाला कोण उमेदवार आहेत माहिती आहे का? नगराध्यक्ष पदाला आता राजमानी म्हणून आहेत, येतील का निवडून? जरा बऱ्यापैकी संकेत आहेत. बरं आता इथं वैजयंता लोखंडे आहेत, कसं होईल? माझी मम्मी आहे. होय, निवडून येतील का? आता काय झालंय की बऱ्यापैकी वैजयंता लोखंडे ही म्हणजे सामान्य घरातून येते, आणि बाकीचं जे आता उमेदवार आहेत ते भाजपचं ते सक्रिय आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणायला गेलं तर भाजप पक्ष चांगल्या लेवलला असल्यामुळं राष्ट्रवादी इथं बऱ्यापैकी कमी आहे. त्यामुळे त्याचं थोडासा नाव होईल ते आता जनतेच्या हातात आहे. बरं आता तुमची आईच मैदानात आहे, तर तुम्हाला काय विश्वास वाटतोय विजय होतील? माझा विश्वास फक्त माझ्या जनतेवर आणि माझ्या कुटुंबावर. बर ते ठरवणार विजय करायचं ना करायचं. किंवा इलेक्शन आहे म्हणल्यावर तापणारच की, दोन्हीकडे पण तापलं या. आता नक्की कोणाचं काय होतं मत माग आहे? मग ते देते की राष्ट्रवादीचे येते ते, कोण आहे आपले भाजपचे. हा राष्ट्रवादीतनं कोण कोण आहे? ते आहे ते की वाड्यातली कोण आहे? काय ते नाव येत नाही मला त्या लेडीचं. आणि भाजपचं कोण आहे? भाजपचं हे नाही तो आपलं येरकर. काम कोण करेल काय वाटते? आता काय तसं सांगू शकता, केल्यानंतरच कळणार आपल्याला काय करणार आहे ते. वाड्यात सीट दिली, वाड्यातली कसं काय वाटते? नगराध्यक्ष होतील का? नाही बरं आहे की, सीट आहे बरं आहे ते, पण ते आता हे कामं केल्यानंतरची गोष्ट आहे. काय नक्की करते वैजयंता लोखंडे आहेत, परत लोखंडे आहेत, तर कोणाची सरशी वाटते? सरशी आता दोन्हीकडे पण तसंच वातावरण दिसतंय म्हणल्यावर काय सांगणार आहे. बरं आता तुम्ही मतदान देणार आहे? होय की. कसं काय विषय होते? आज देच की मतदान. कुणाला देणार आहे काय? आता तसं काय सांगू शकतोय कुणाला नक्की देणार आहे ते. बर MIDCच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देतील का? आता काय सांगतात, आता किती दिवस झालं थांबले, आता मग काय करते आता इलेक्शन झाल्यावर आता कोणाला. बर पाणी किती दिवसात येते? हा येतंय की चांगलं, 15 दिवसात येते पाणी. किती दिवसात आलं पाहिजे काय? 2-4 दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे. कोण आलं? कोणा सत्ता आल्यावर पाणी येईल? 2-4 आता दिवसात कोणाची सत्ता जरी कोणाची जरी आली तर असंच पडणार आहे. पाणी कोण आणणार आहे तेव्हा? कोण आणणार आहे?
वातावरण प्रभाग 4 मध्ये तर तुतारी आणि घड्याळाचा जोर कायम आहे. बर कोण कोण आहेत घड्याळ तुतारीकडनं? थेट नगराध्यक्षपदाच्या भुवनेश्वरी राजे माने घड्याळ चिन्हावर लढतात आणि खाली अर्जुन पांडुरंग कांबळे तुतारी आणि काय सरतापे मॅडम सुनीता सरतापे. सुनीता सरतापे ह्या तुतारी चिन्हावर लढतात. बर काय विकास होईल त्यांच्याकडे? त्यांच्याकडून जी बरेच कामं राहिली, नळाला पाणी 6-6 दिवस येत नव्हतं, यात्रा असून सुद्धा पाणी येत नव्हतं, ते सगळी व्यवस्था त्यांनी करतो असं वचन दिलेलं आहे. रस्त्याची अवस्था खराब आहे, स्वच्छतेची अवस्था खराब आहे, गटारीची अवस्था खराब आहे, ते सगळी कामं करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि ते करतील. बर आता माग परिवर्तनची सत्ता होती, काय कामं झाली? परिवर्तनच्या सत्तेत इथला नगरसेवक विरोध पार्टीचा होता. कोण होते काजी म्हणून. बर तर त्याने बरेचसे कामाचं विरोधक असल्यामुळं कामं आली तरी रोखले गेले असे प्रकार झाले. त्यामुळे परिवर्तन दोष आहे असं काही नाही. बर आता काल शेखर गोरेने जयकुमार गोरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, काय फायदा होईल का त्यांना? फायदा काही प्रभागात होईल, परंतु 4 नंबरमध्ये नक्कीच फायदा होणार नाही. आता थेटचे उमेदवार आहेत भुवनेश्वरी राजे माने, परत इकडं भाजपकडनं पूजा विरकर आहेत, तर काय कुणा सीट बसेल? आता ते घासून चाललेलं आहे, त्याचा आजच पूर्णपणे अंदाज सांगता येत नाही. बर पण दोन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने लढत आहेत. वाड्यात उमेदवारी दिली, 40 वर्ष त्यांच्याकडे नगराध्यक्षपद होतं, काय फायदा होईल का? नक्कीच फायदा होईल. त्यांनी पूर्वीसुद्धा त्या काळी जी गरज होती लोकांना ती कामं केलीच होती. मग पाण्याची स्कीम नव्हती, पाऊस पडत नव्हता, दुष्काळी परिस्थिती असायची, त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम येत होता, नाही असं नाही, पण त्यावेळेस कुठला सोर्स नव्हता. आता सोर्स आहे, त्या हिशोबाने ते नक्कीच कामं करतील. बरं आता तुमच्याकडं नगरसेवक पदासाठी दोन्ही सीटा बसतील का? हो. MIDCचं काम जयकुमार गोरे म्हणतात करणार आहे, काय करतील का? ते आता विचार करावा लागेल, ते आता येणारी वेळेस ठरवल. काम ते केंद्र सरकार. मतदान कुठल्या प्रभागात आहे? आमचं कमळाकडे आहे. बर कुठल्या प्रभागात आहे? कोण आहे उमेदवार? बर कोण कोण आहे? अखिल आहे. बर काय होईल वाटते? आता काय माहित, नगराध्यक्ष पदावर कोण उमेदवार आहे? तसं काय नाही वाटत आपल्याला. काय दोघं सारखीच आहे. विकास झालाय का मसवडचा? विकास झालाय का? विकास आता होईल की, काय एवढं नाही पण होणार की, पुन्हा केव्हा होईल तेव्हा निवडून येईल. असं काय काय आताच काय कळायचं? बर आता इथं राजे मानेच्या घरात उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची, काय केले का अजितराव राजे मानेने तुमच्या काळात? काय केले तो काय नाही. आता कोण करेल वाटतंय? आता काय की पहिला नवरदेव काय करेल ती करेल. कोण? जयभाऊ. होय बरं आहे. निवडणुकीचं वातावरण कसं आहे? आहे पण कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे काय? गोरे भाऊ, बर राजेवाडे, राजे मानेचं कशी परिस्थिती? चांगले आहे भाऊ. गोरे भाऊंची कशी आहे? गोरे भाऊजी आहे बरे. बर कुणाची सत्ता बसेल? सत्ता बसणार बघा राजे मानेची. बर आणि इकडे उमेदवार कोण आहेत तुमच्या नगरसेवक पदाला? काय आहे ते आता बरेच आहे ते. दीपाली शिंदे आहेत, परत लक्कन लोखंडे आहेत, ते लोखंडे तिकडे, वैजयंता लोखंडे आहेत, परत शीतल लिंगे आहेत, ते करायचे. तुमच्या इथं कोण आहे? आमच्यात एलके सरतापे. सरतापे. हा एलके सर. कसा एलके सरतापे? हाय बर. शेड बसेल का त्यांची? पत्रकार आहे, बसणार. बर काय काय काम केले त्यांनी तुमच्या मदतीला? कोण कोण येते जाऊन? एलके आहे ते येते ते बरेच. बर पाणी किती दिवसात येतं? काय पाणीच नाही अजून, 15-20 दिवस झाला, अजून आलंच नाही. बर मग काय कोण कोण नगरसेवक झाल्यावर पाणी देतील वेळेत? कोण आता काय आपण तर काय आता नगरसेवक काय राजे माने होते ते का आपलं ते आमदारचे होते ते. बर मग एलके सरतापांची एलके गावात आहे. बसेल का सीट? बसेल. बसेल. अभय जगतापाने त्यांना चांगली कंबर कसली त्यांच्या प्रचारासाठी. कसं कसं काय अभय जगतापांचं काम? हाय बरं आहे, बोलतात आपलं.
माणूस कसा आहे? चांगला आहे. गोरे भाऊंचं कसं आहे? गोरे भाऊ चांगलंच आहे की हो. होय बर काय कोणाची हवा आहे? हवा आता कोणाची सांगायची, जनतेने ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं इथं लखन लोखंडे आहेत, वैजयंता लोखंडे आहेत, कोणाची सीट बसेल? आता आम्ही तर इथं म्हणजे सहकारवरून मी जास्त करून मुंबईला असतं. पण तुम्हाला मतदान करणारच की तुम्ही, आता कोणाला करणार आहे काय? मतदान करायचं की आता बेरोजगारी आहे, महागाई आहे, पोरांची शाळा आहे. कोणामुळे बेरोजगारी निर्माण झाली? आता बेरोजगारी तर आता तुम्हाला माहितीच आहे, बेरोजगारी कोणामुळे होती काय होते बर ते सांगायच्या गोष्टी तर नाहीच आहेत. बर मग आता कोण निवडून येईल काय वाटतंय तुम्हाला? इच्छा तर आहे बाबा ते भले कोणी का निवडून येणार, पण ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. बर आता काही तासावर मतदान पोचलंय तर वैजयंता लोखंडे आहेत राष्ट्रवादीकडनं, भाजपकडनं लखन लोखंडे आहेत, काय कोणाबद्दल शक्यता वाटते? आता बघा इथं कसं आहे माहिती आहे का, इथं कामं तर भरपूर झालेले आहेत आणि तसं बघा तरी म्हणजे आपल्याच वस्तीतले जर नगरसेवक असतील तर आपल्या वस्ती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.